सोलापूर शहरातील बेकायदेशीर व भेसळयुक्त विषारी ताडी विक्री केंद्रावर तात्काळ कारवाई करून संबंधित परवाने रद्द करावेत व ही केंद्रे कायमस्वरूपी बंद करावीत अशी मागणी मोची समाज युवक संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। संघटनेचे अध्यक्ष मोहन जंगम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले। नैसर्गिक आणि संशयित रासायनिक ताडीच्या बाटल्या थेट अधिकाऱ्यांच्या टेबलावर हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले। शिष्टमंडळाने नैसर्गिक ताडी आणि रासायनिक मिश्रण असल्याचा संशय असलेल्या ताडीच्या बाटल्या प्रत्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर करून या नमुन्यांची तात्काळ फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी केली। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने विलंब न करता वैज्ञानिक तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी भूमिका संघटनेने मांडली। निवेदनात म्हटले आहे की सोलापूर हे कामगारांचे शहर असून लष्कर, मोदीखाना, बापूजीनगर, फॉरेस्ट, इराणा वस्ती आदी भागामध्ये सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रामुळे गंभीर सामाजिक, आरोग्यविषयक व कायदा सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत आहेत। स्थानिक नागरिकांकडून सातत्याने भेसळयुक्त व आरोग्यास अपायकारक ताडी विक्री होत असल्याच्या तक्रारी केल्या जात असून अनेकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या भागातील अनेक युवक युवती उच्च शिक्षण घेत आहेत। ताडी विक्री केंद्रांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून कामगार, महिला व युवकांचे सामाजिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शिष्टमंडळाने प्रशासनाकडे शहरातील सर्व ताडी विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविणे, ताडीचे नमुने शासकीय व फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे, भेसळयुक्त अथवा विषारी ताडी विक्री करणाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करणे, संबंधित विक्री केंद्रे कायमस्वरूपी बंद करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणे अशा मागण्या केल्या। यावेळी मोची समाज युवक संघटनेचे अध्यक्ष मोहन जंगम यांनी इशारा देताना सांगितले की आम्ही केवळ आरोप केलेले नाही तर संशयित ताडीचे नमुने प्रशासनासमोर सादर केले आहेत। आता प्रशासनाने फॉरेन्सिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा सोलापूरकरांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून व्यापक जन आंदोलन छेडले जाईल। रस्त्यावरची लढाई अटळ असेल। या अनोख्या पद्धतीने बाटल्यांसह करण्यात आलेल्या निवेदनामुळे शहरातील ताडी विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी श्री जांबुमुनी मोची समाज युवक संघटना शहर जिल्ह्याचे अध्यक्ष मोहन हनुमंतू जंगम, सेक्रेटरी सिद्धराम मालप्पा मैत्रे, कार्याध्यक्ष रवी नाईक मैत्रे, संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अनिल वासम, हरीश आसादे, रामप्रसाद शागळोळ, जितेश वर्जन, बलराज करगुळे, बालयोगी महाराज, नागेश गुजरे आदी उपस्थित।